नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲडव्होकेट शहाजी काका विठ्ठलराव ठवरे, मुक्काम पोस्ट खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। आमचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते। त्यानंतरच्या काळामध्ये आमचे थोरले बंधू गणपत विठ्ठल ठवरे हे BE सिव्हिल इंजिनियर आहेत। आता सध्या ते रिटायर आहेत। त्यांना शेती क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आवड असल्यामुळे त्यांनी इस्रायल सारख्या देशामध्ये जाऊन शेती बाबतीमध्ये अतिशय सखोलपणे माहिती घेऊन या ठिकाणी आमच्या या क्षेत्रामध्ये डाळिंब, द्राक्षे, त्याचबरोबर इतर फळबागे, लिंबोणी अशा अनेक फळबागा या ठिकाणी बाहेरच्या देशातील प्रेरणा घेऊन या ठिकाणी साकारल्या। आमचे वडील कैलासवासी विठ्ठल भाऊ ठवरे हे पारंपरिक शेती करत असताना आम्हा सर्व भावंडांची शिक्षण चालू होती आणि मी पुणे येथे ILS लॉ कॉलेज येथे LLBचं शिक्षण घेत होतो आणि LLBचं शिक्षण घेऊन येऊन 1987 साली मी माळशिरस येथील न्यायालयात माझी वकिली सुरू केली। वकिली चालू केल्यानंतर वकिली क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण असं मी नाव कमवलं, जेणेकरून पैसा मिळवणं हा उद्देश ठेवला नाही। जास्तीत जास्त समाजाची सेवा करायची आणि समाजाची सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो तो कशातच आनंद मिळत नाही। नंतरच्या काळामध्ये आमच्या सर्व बंधूंनी शेती व्यवसायाकडे लक्ष घातले, परंतु मी वकिली व्यवसायाबरोबर राजकारणात समाजकारणात पडलो आणि या खुडूस गावचा मी सरपंच झालो। प्रथमतः मी डेप्युटी सरपंच झालो, नंतर सरपंच झालो आणि सातत्यानं 15 ते 20 वर्ष गावची सेवा केली। गावची सेवा करत असतानाच शेती हा मूळ आपला व्यवसाय आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शेती ही आपली आई आहे आणि आपल्या आईला, आपल्या भूमातेला आपण जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून मी हळूहळू शेती क्षेत्राकडेही वळलो आणि एक मनापासून कुठलीही शेती असू द्या, मग केळीची असू द्या, फळबाग कुठलीही फळबाग असू द्या किंवा इतर मका, इतर कुठलंही असू द्या, त्यामध्ये जे करायचं ते अतिशय मनापासून करायचं असं मी मनापासून ठरवलं आणि आज मी 1 ऑगस्ट 2023 रोजी या केळीची लागण या ठिकाणी मी केली। आज जवळजवळ 10.25 महिने झाले। आमचे सर्व बंधू, आम्ही एकूण 5 जण भाऊ, आमचे सर्व बंधू इतर क्षेत्राकडे वळालेले होते। कोणी द्राक्ष बागाकडे वळालेले होते, कोणी ड्रॅगन फ्रूटकडे वळालेले होते। आमचे थोरले बंधू यांच्याकडे सध्या 15 ते 16 एकर ड्रॅगन फ्रूटची शेती आहे। 2 नंबरचे बंधू सभापती मच्छिंद्रराव ठवरे यांच्याकडे द्राक्षे, त्याचबरोबर द्राक्षाची नर्सरी मोठ्या प्रमाणात होती आहे। त्याचबरोबर अनंतराव ठवरे यांच्याकडेही द्राक्षे आणि द्राक्षाची नर्सरी मोठ्या प्रमाणात होती, परंतु आपण काहीतरी वेगळं करावं त्यांच्यापेक्षा, म्हणून मी या केळी क्षेत्राकडे वळालो। मी ऑलरेडी याच क्षेत्रामध्ये 2008 साली केळीची बाग केलेली होती आणि या क्षेत्रामधून मी सुरू, खोडवा आणि निडवा ही 3 पिकं काढलेली होती आणि या 3 पिकामध्ये 2008 मध्ये मला जवळजवळ 18 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळालेलं होतं। त्यामुळं मला केळीविषयी पूर्वीपासूनच फार एक आवड आहे। काहीतरी वेगळं पीक करण्यापेक्षा केळीच करायचं हा मनामध्ये मी ध्यास घेतला आणि शेजारी इतर शेतकरी आहेत, मग खरात असतील, पवार असतील, इतर शेतकरी असतील, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि ऑलरेडीच मला जुनी काही थोडीफार माहिती होती, म्हणून मी यावर्षी असं ठरवलं की याच क्षेत्रामध्ये केळी करायची। केळीचं पीक करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय उत्कृष्टपणे जोपासलं पाहिजे, केलं पाहिजे। केळी असो किंवा अन्य इतर कुठलीही पिकं असो, यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं असते।
मी त्याची माहिती घेतली आणि केळी या पिकामध्ये ते वापरण्यास सुरुवात केली. संतुलित आहार म्हणजे अवेना न्यूट्रीमिक्स. त्यानंतर मी आमच्या शेजारीच असणारे अण्णासाहेब खरात यांच्या औषधाच्या दुकानातून अवेना न्यूट्रीमिक्सची बॅग आणली आणि ते घरी बनवलं. मी ती बनवल्यानंतर एक 15 दिवस 500 लिटरच्या बॅलरमध्ये ते साठवून ठेवलं आणि 15 दिवस अधूनमधून सतत ते ढवळत ठेवलं. त्यानंतर मी आठवड्याला या केळीच्या बागेला 7 लिटर प्रमाणे ड्रीपमधून देत राहिलो. मी त्याची 2-3 ॲप्लिकेशन दिल्यानंतर मला असं दिसून आलं, त्याच्यामुळं केळीच्या पानाची रुंदी वाढली आणि लांबीही वाढली. केळीच्या पानाची लांबी जवळजवळ 6 ते 7 फुटापर्यंत वाढली. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या घडाची लांबी, या घडामधील वादीचं अंतर आणि या घडाच्या एकूण संख्या, केळांची एकूण संख्या. तर या ठिकाणी जवळजवळ 6 इंचाच्या पुढचं ही वरची फणी आहे आणि त्यानंतर खाली जवळजवळ मी 13 ते 14 फण्या ठेवलेल्या आहेत. ह्याच्या एकूण जवळजवळ 18 ते 19 फण्या लागलेल्या होत्या, पण मी खालच्या जवळजवळ 4 ते 5 फण्या कमी केलेल्या आहेत. तरी सुद्धा आज अवेना न्यूट्रीमिक्समुळं हा सर्व बदल या ठिकाणी दिसायला लागले. अवेना न्यूट्रीमिक्स हे जे खत आहे ते मी केळीबरोबर इतर सर्व पिकांनाही वापरतो. त्याचा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आहे. तरी मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती करतोय की अवेना न्यूट्रीमिक्स ही खतं मीही वापरतोय, आपणही वापरा आणि आपल्या शेतामध्ये आपण भरघोस पिकं घ्या.